नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध झालेली आहे। ती म्हणजे आरोग्य सेविका महिला या पदासाठीची फायनल निवड यादी आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला किती उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते व्यवस्थितरित्या या ठिकाणी तुम्हाला समजेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवा पदभरती संदर्भात या ठिकाणी भरतीबाबत आपल्याला पाहायचं आहे। भरती बाबतवरती क्लिक केल्यानंतर त्या भरती संदर्भात आपल्याला योग्य माहिती या ठिकाणी शो होते। ठीक आहे, तर पहा एएनएम लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच कंत्राटी ग्रामसेवक या पदाची देखील जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत आणि अपात्र ठरलेल्या अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। ठीक आहे, तर पहा आपल्याला एएनएम आरोग्यसेवक महिला या पदाची मी PDF डाउनलोड करून घेतो, जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल, किती उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत ते। तर पहा आरोग्य विभाग यांच्या मार्फत जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत आरोग्य खात्यातील हे आरोग्य सेवक महिला या पदासाठीचे पदभरती दिनांक जर आपण पाहिलं तर जवळपास या जिल्हा परिषद अंतर्गत 453 जागेसाठी ही सरळ सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होत आहे। आणि आरोग्य सेवक महिला या पदाकरिता एकूण 178 पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्यानुसार 178 उमेदवार या ठिकाणी भरले जात आहेत आरोग्य खात्यामध्ये आरोग्य सेवक महिला या पदासाठी। तर पहा आत्ता जी काही अपडेट आलेली आहे ती दिनांक 4/9/2024 रोजी जे काही मूळ कागदपत्रे पडताळणी झालेली आहे आरोग्यसेवक महिला या पदासाठीची। तर त्यामध्ये पहा कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेले एकूण 84 उमेदवारांपैकी 82 एवढे उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित होते, तर 2 उमेदवार कागदपत्रे पडताळणीसाठी अनुपस्थित होते। तर कागदपत्रे पडताळणी अंती आरोग्य सेविका महिला या पदासाठी पात्र ठरलेल्या व अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी ही दिनांक 24/9/2024 रोजी कार्यालयीन वेळेमध्ये ज्यांना काही आक्षेप असेल किंवा काही हरकती नोंदवायच्या असतील, या जी काही प्रसिद्धी पत्रकाद्वारे जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत आणि अपात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। त्या संदर्भात जर तुम्हाला काही आक्षेप किंवा हरकती जर नोंदवायची असतील तर विद्यार्थी मित्रांनो त्या संदर्भात तुम्हाला तारीख देण्यात आलेली आहे। तुम्ही कधीपर्यंत त्या आक्षेप किंवा ऑब्जेक्शन घेऊ शकता त्या संदर्भात पहा। ज्या उमेदवारांना सदर यादीबाबत आक्षेप हरकती सादर करावयाच्या आहेत त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सक्षम अथवा या ठिकाणी वेबसाईट किंवा मेल ID देण्यात आलेले आहे, त्यामध्ये dhosmanabad@gmail.com। ठीक आहे, सो dhosmanabad@gmail.com या अधिकृत वेबसाईटवरती किंवा या अधिकृत मेलवरती तुम्हाला दिनांक 24/9/2024 पर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये सादर करायचं आहे। विहित मुदतीनंतर जे काही प्राप्त आक्षेप आहेत त्याचा विचार नंतर केला जाणार नाही असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव तथा सदस्य जिल्हा निवड समिती धाराशिव डॉक्टर मेनका घोष यांच्यामार्फत या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार या ठिकाणी उमेदवारांच्या नावाची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे। जर तुम्हाला काही आक्षेप नोंदवायचा असेल तर दिनांक 24 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही हरकती त्या ठिकाणी नोंदवू शकता। आज म्हणजे आजपासून 16 सप्टेंबर पासून ते 24 सप्टेंबर पर्यंत या कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या कालावधीमध्ये तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, आक्षेप तुमचं नोंदवू शकता। आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यामध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे। ओके, सो या ठिकाणी चेक करताना तुमचं नाव तसंच जन्मदिनांक आहे, प्रवर्ग ज्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि तुमच्या नावाच्या समोर जर तुम्हाला पॅरलल रिझर्वेशन जे काही समांतर आरक्षण आहे ते क्लेम झालेलं आहे का ते देखील या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। तसंच तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, एकूण मिळवलेले गुण देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आणि आफ्टर दॅट रिमार्कमध्ये पात्र अपात्र तुमच्या नावाच्या समोर रिमार्क या ठिकाणी देण्यात आलेला आहे। ओके, सो पात्र असे या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जे उमेदवार अपात्र ठरलेले आहेत ते देखील या ठिकाणी त्यांच्या नावाच्या समोर ते कारण देण्यात आलेले
झालेलं आहे. आता या महिला उमेदवारांच्या नावाच्या समोर पहा, कागदपत्रे पडताळणीस अनुपस्थित असल्याने अपात्र असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही अपडेट आलेली आहे. ओके, सो जिल्हा परिषद धाराशिव यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो इतरही महत्त्वाच्या अपडेट येत आहेत. ज्या काही जिल्हा परिषद अंतर्गत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्हा परिषदची वेळोवेळी मी तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये अधिकृत वेबसाईट संकेतस्थळ व्हिजिट करत राहा. त्यावरती ज्या काही अपडेट येत आहेत त्या तुम्हाला पाहाव्यास भेटत आहे. ठीक आहे, सो हे अपडेट माहिती जर तुम्हाला समजलेली असेल तर लाईक जरूर करा आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे. त्या कमेंट्सचं मी रिप्लाय देण्याचा नक्कीच माझ्याकडून प्रयत्न राहणार आहे. ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.